छान कुरकुरीत अशी आपली अळूवडी तयार झाली आहे. दिसायलाही अगदी सुरेख दिसत आहे. एकदम छान असा ब्राउन कलर तिला आला आहे. तुम्ही पाहू शकता छान असं लेयरिंग देखील त्याला दिसत आहे. आणि खायला देखील अप्रतिम लागते. बनवायला एकदम सोपी आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात स्किप करू नका. चला आजच्या या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुजाता. सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. वेळ न घालवता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हवी आहे अळूची पाने, जी मी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपण पानांची जी देठ आहेत आणि शिरा आहेत जाड जाड, त्या आपण चाकूच्या साह्याने हलक्या हाताने कापून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, एकदम हलक्या हाताने कापून काढायच्या आहेत, नाहीतर पानं देखील चाकूने कापले जातील. हे पहा, अशा प्रकारे अगदी सहज शिरा कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लाटण्याच्या साह्याने आपल्याला शिरा ज्या आहेत त्या अशा चेपून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपलं जे पान आहे ते एकदम फ्लॅट होतं, सपाट होतं. याच प्रकारे आपण सगळ्या पानांची देठ आणि शिरा कापून घेतल्या आहेत. हे पहा, पानं व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहेत. आता ही पाने आपली अळूवडी बनवण्यासाठी तयार आहेत. आता आपल्याला पानांचा छानपैकी रोल बनवून घ्यायचा आहे. या प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता ही जी पानं आहेत ती चाकूच्या साह्याने कापून घ्यायची आहेत. जर तुम्हाला पानांचा रोल करून वडी बनवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. बनवायला एकदम सोपं आहे. कमी वेळ लागतो, कमी मेहनत लागते आणि कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला अप्रतिम अशा अळूवडी खाण्याकरिता तयार होतात. तर हे पहा, अशा प्रकारे आपण सगळी अळूची जी पानं आहेत ती व्यवस्थित कापून घेतली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळी अळूची जी पानं आहेत ती कापून घ्यायची आहेत. तर मी ही मध्यम आकारामध्ये कापली आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक कापायची असेल तर ती तुम्ही कापू शकता. तर कापलेली जी पानं आहेत ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे जी उरलेली पानं आहेत ती देखील कापून घेऊया. अळूवडी बनवताना पानांचा रोल करण्यासाठी प्रत्येक पानाला बेसन पीठ हे लावावं लागतं. परंतु जर तुम्ही अशा प्रकारे अळूवडी बनवत असाल तर याला खूप कमी मेहनतीमध्ये ही तयार होते. काहीच मेहनत नाहीये. हे पहा, आपली इथे पाने सगळी चिरून झाली आहेत. आता आपण एक वाटण बनवून घेऊया. त्याकरिता 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने, अख्खे धने घेतले आहेत, अर्धा चमचा ओवा, आता अर्धा चमचा जिरे, यामध्ये आता 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून छान असं दरदरीत आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, असं काही आपलं वाटण तयार झालं आहे. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही असं वाटण तयार करू शकता. चिरलेल्या पानांमध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया. इथे मी जवळपास 3 मोठे चमचे बेसन पीठ वापरलं आहे. त्याकरिता पोहे खाण्याचे 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ वापरत आहे. याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. अळूवडी बनवताना तांदळाचं पीठ अवश्य वापरायचं आहे. त्यामुळे आपली जी अळूवडी आहे ती छान कुरकुरीत बनते. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली जी अळूवडी आहे ती खमंग बनते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर वापरली आहे आणि सोबतच अर्धी वाटी चिंच पाणी मी तयार केलं आहे. चिंचेची मोदक मी भिजत घातले होते. त्याचं जे पाणी तयार केलं आहे आता ते यामध्ये गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया. चिंचेच्या पाण्यामुळे अळूवडी खाताना घशामध्ये खवखव होत नाही. त्यामुळे चिंचेचं पाणी अवश्य वापरायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सोबतच जे आपण वाटण तयार केलं होतं ते देखील यामध्ये घालून घेऊया. आता सगळं मिक्स करून घेऊया आणि सोबतच आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सगळ्या कोरड्या गोष्टी आधी चांगल्या मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये पाण्याचा वापर करून आपल्याला एक मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अजिबात घट्ट किंवा पातळ नाही, एकदम मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आहे. तर आता आपल्याला चाळणीला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण किंवा जी अळूवडी तयार होईल ती खाली चिटकणार नाही. आता चाळणीला तर तेल लावून झालं आहे. आता तयार केलेले मिश्रण चाळणीमध्ये ओतून देऊया आणि व्यवस्थित सेट करून घेऊया. आता चाळणीच्या खाली आपल्याला एक मोठं ताट ठेवायचं आहे, म्हणजे जे पण काही पाण्याचे थेंब पडतील ते डायरेक्ट सरफेसवर पडणार नाही, ताटामध्ये ओलं होईल. तर हे पहा, अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण चाळणीमध्ये ओतलं आहे. आता ते व्यवस्थित चमच्याच्या साह्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं मिश्रण पसरवल्यामुळे वड्या देखील एकसारख्या तयार होतात, एकसारख्या जाडीमध्ये
तयार होतात. तर हे पहा, अशा प्रकारे आपण एकसारखं मिश्रण पसरवलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये ही चाळण ठेवायची आहे ते भांड पहिल्यांदा प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाण्याला जशी उकळी येईल त्यावर आपण ही चाळणी ठेवून देणार आहोत. त्याआधी आपण यावर थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊया, त्यामुळे आपली वडी एकदम खमंग तयार होईल. आता पाण्याला उकळी आली आहे, यावर चाळणी ठेवून देऊया आणि लगेचच यावर झाकण ठेवून देऊया. आता माझ्याकडे ही चाळणी आहे ती फक्त कुकर मध्येच फिट होते, तर 20 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि बरोबर 15 मिनिटांनी मी चेक केलं तेव्हा चाकू थोडासा ओलसर आला, त्यामुळे कच्चं वाटत होतं, म्हणून मी परत एकदा 5 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवलं आणि बरोबर 20 मिनिटांनंतर एकदा चेक केलं तेव्हा मिश्रणाचा कलर देखील चेंज झाला होता आणि चाकू देखील आपला अगदी क्लीन आला आहे. तुम्ही पाहू शकता. तर मिश्रण आपलं एकदम तयार झालं आहे आणि कडक देखील झालं आहे. तर थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर मिश्रण अगदी थंड झालं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तर सगळ्यात आधी कडा मोकळ्या करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला वड्या पाडायला अगदी सोपं होईल. अशा प्रकारे आपण कडा चाकूच्या टोकाच्या साह्याने कडा ज्या आहेत त्या अगदी सहज मोकळ्या होणार आहेत. हे पहा. आता मी आडवा आणि उभा दोन्ही छेद देऊन चौरस आकार वडी बनवणार आहे. तुम्ही हवा तो आकार इथे वड्यांना देऊ शकता. अशा प्रकारे वड्या कापून घेऊया. तर हे पहा, अगदी छान अशी आपली वडी तयार झाली आहे. अगदी सहज निघत आहे. हे पहा, छान असं टेक्स्चर तिला आलं आहे आणि रुंदी थोडीशी जास्त आहे, कारण माझ्याकडे जे होतं मिश्रण ते थोडंसं जास्त होतं, त्यामुळे रुंदी थोडीशी जास्त वाटत आहे. तर अशा प्रकारे आपली अळूवडी तयार झाली आहे. झटपट तयार झाली आहे. आता रुंदी जास्त आहे म्हणून मी याचे 2 काप करत आहे अशा प्रकारे, म्हणजे त्याची जी जाडी आहे ती थोडीशी कमी होईल. हे पहा, अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या कापून घेऊया. अळूची पाने एक वेळ खराब होतात लवकर, परंतु ही जी वडी आहे ही अगदी महिनाभर आरामात फ्रीजमध्ये टिकते. तर अशा हवाबंद डब्यामध्ये या वड्या भरून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला जेव्हा पाहिजे खाण्याकरिता तेव्हा फ्राय, शॅलो फ्राय, डीप फ्राय जे पाहिजे ते तुम्हाला तशा प्रकारे खाऊ शकता. पण डब्याचं अगदी व्यवस्थित बंद करायचं आहे आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये हे तुम्ही आरामात स्टोअर करू शकता. चला, आता आपण ज्या अळूवड्या आहेत त्या आपण डीप फ्राय करूया. कढईमध्ये तेल मध्यम गरम केलं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत वड्या, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात. कुठेही त्यामध्ये कच्चेपणा राहत नाही. अलटून पलटून आपल्याला व्यवस्थित अळूवडी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. कुठेही मोठी किंवा बारीक करायची नाहीये, त्यामुळे आपली अळूवडी छान कुरकुरीत व्हायला मदत होते. जर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली तर अळूवडी अगदी तेलकट होण्याची शक्यता आहे. छान अशा ब्राऊन कलरवर आपण अळूवडी तळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता कलर एकदम सुरेख आला आहे आणि छान कुरकुरीत देखील झाली आहे. तर इथे आपली छान कुरकुरीत अशी अळूवडी तयार झाली आहे. एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये तयार झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्ही अळूवडी ही केल्यानंतर मला तुमची अळूवडी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. यावर आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया गार्निशिंगसाठी. तर ही आपली कुरकुरीत अळूवडी एकदम झटपट तयार झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपींसाठी. पहा, छान अशी खमंग कुरकुरीत आपली अळूवडी तयार झाली आहे. अळूवडीला कलर, लेअरिंग एकदम परफेक्ट आला आहे. तुम्ही ते पाहू शकता आणि छान अशी कुरकुरीत देखील झाली आहे. अजिबात देखील तेलकट नाहीये. तर मैत्रिणींनो, ही होती आजची सोपी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्ही बनवलेली अळूवडी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, खुश रहा. धन्यवाद.